नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूगोलचे प्रश्न आपण आज बघणार आहोत, जे प्रत्येक एक्झामसाठी खूप महत्त्वाचे आहे. बघा, खूप कमी टाईममध्ये आपण इथे जास्त प्रश्न करायचा प्रयत्न करूया, जे करून तुमचा वेळ देखील वाचेल आणि स्टडी देखील चांगल्या प्रकारे होईल. बघा, नंबर 1, महाराष्ट्र या राज्याची निर्मिती कधी झाली? तर ब योग्य ठरेल. 1 मे 1960 या रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. बघा, नंबर 2, महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, तर पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या आहे. नंबर 3, महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर अहिल्यानगर क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे. बघा, नंबर 4, महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्याची संख्या किती आहेत? तर 36. जेव्हा महाराष्ट्र राज्य निर्माण झालं 1 मे 1960, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एकूण 26 जिल्हे होते. बघा, 5 नंबरचा प्रश्न आपण इथे बघत आहोत. सर्वात शेवटी निर्माण झालेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? तर पालघर जिल्हा 2014 मध्ये निर्माण झाला. 6 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? तर अंबोली या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो महाराष्ट्रात. नंबर 7, महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग हा पहिला पर्यटन जिल्हा आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये. 8 नंबरचा प्रश्न, कोणते खनिज रेडी या बंदरातून निर्यात केले जाते? तर खनिजाचे नाव काय आहे? लोह खनिज. बंदरचं नाव काय? तर रेडी. 9 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत. लाकडी रंगीत खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? खेळणी कोणती? तर लाकडाची आहे. बघा, ठिकाण कोणतं आहे? तर सावंतवाडी. 10 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्राचा अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग आहे. बघा, अतिदक्षिणेकडील जिल्हा. तुम्ही टाईम बघत असाल 2 मिनिटं आणि 19 सेकंद झाले, तर आपण 10 प्रश्न इथे कंप्लीट केले आहे. खूप कमी टाईममध्ये आपण खूप जास्त प्रश्न करायचा इथे प्रयत्न करत आहोत. 11 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत. रत्नागिरी जिल्ह्यास किती लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर 237 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे रत्नागिरी जिल्ह्याला. 12 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत. डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर दापोली. डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर दापोलीमध्ये आहे. बघा, 13 नंबरचा प्रश्न आपण इथे बघत आहोत. सावरकरांनी उभारलेले पतितपावन मंदिर कोठे आहे? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. उभारलेले कोणी आहे? तर सावरकरांनी. मंदिराचे नाव काय? तर पतितपावन मंदिर, जिल्हा रत्नागिरी. 14 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत. खालीलपैकी कोणता जिल्हा मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे? रत्नागिरी जिल्हा मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. बघा, 15 नंबरचा प्रश्न आपण इथे बघत आहोत. म्यानमारच्या थिंबा राजांची राजधानी म्यानमारच्या थिंबा राजाची समाधी असलेला थिंबा पॅलेस कोठे आहे? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. बघा, टाईम तुम्ही बघू शकता 3 मिनिट झाले आणि आपला 15 प्रश्न इथे कंप्लीट होत आहे. बघा, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुमच्या स्टडीसाठी खूप हेल्पफुल असेल. बघा, 16 नंबरचा प्रश्न आपण इथे बघत आहोत. रायगड जिल्ह्याचे मुख्यालय कोणते? अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्यालय आहे. बघा, 17 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत. रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते? कुलाबा. हा देखील प्रश्न विचारला आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये की रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय? तर कुलाबा आहे. बघा, 18 नंबरचा, खोपोली हे जलविद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड जिल्ह्यामध्ये आहे. बघा, 19 नंबरचा प्रश्न, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड जिल्ह्यामध्ये आहे. माथेरानवरती देखील एकदा क्वेश्चन आलेला आहे. बघा, 20 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत. रायगडवर छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी आहे. बघा, रायगडवर.
21 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते शहर देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते? तर मुंबई. मुंबई या शहराला देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखतात बघा. 22 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत. छत्रपती शिवाजी टर्मिनल, ज्याला आपण CST म्हणतो, हे रेल्वे स्टेशन कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मुंबई शहर. तुम्हाला माहिती असेल CST या रेल्वे स्टेशनवर आतंकवादीने हमला केला होता बघा. त्याच्यावर एक मूवी देखील बनलेली आहे. तर हे स्टेशन होतं ते मुंबई शहरमध्ये आहे बघा. 23 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत. हँगिंग गार्डन म्हणजेच फिरोजशाह मेहता उद्यान कोठे आहे? मुंबई जिल्ह्यामध्ये बघा. 24 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत. धारावी येथे मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे धारावीमध्ये. 25 नंबरचा प्रश्न बघत आहोत. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता? तर कोणता? मुंबई शहर हा क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे. 26 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? बोरीवलीमध्ये आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. 27 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत. महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके म्हणजे फक्त 3 कोणत्या जिल्ह्यात आहे? सर्वात कमी तालुके कोणते आहे? 3 मुंबई उपनगरमध्ये. धुळेमध्ये आहे एकूण 4 तालुके. गडचिरोलीमध्ये किती तालुके आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. 28 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत. मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय कोणते आहे? वांद्रे. 29 नंबरचा प्रश्न आहे. 7 बेटाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर मुंबई. 7 बेटाचे शहर कोणते? तर मुंबई आहे बघा. 6 मिनिटामध्ये 30 प्रश्न. प्रश्न क्रमांक 30. मुंबई उपनगर हा जिल्हा कोणत्या बेटावर वसलेले आहे? साष्टी. तुम्हाला माहिती असेल मी 10 मिनिटामध्ये 50 प्रश्न असे मी 2 व्हिडिओ बनवलेले आहे. 20 मिनिटामध्ये तुमचे 100 प्रश्न झालेले आहे. अगोदरचे व्हिडिओ ज्यांनी बघितलेले नसेल ते कृपया करून बघून घ्या, कारण की तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे. 31 नंबरचा प्रश्न. 2011च्या जनगणनेनुसार देशातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे? ठाणे. देशातील सर्वाधिक लोकसंख्येचा राज्य म्हटलं तर उत्तर प्रदेश. 32 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्रात सर्वाधिक महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे जिल्ह्यामध्ये महानगरपालिका सर्वाधिक आहे. 33 नंबरचा प्रश्न आहे. वज्रेश्वरी हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे जिल्ह्यामध्ये बघा. 34 नंबरचे प्रश्न. ठाणे जिल्ह्यात वारली ही आदिवासी जमात मोठ्या प्रमाणावर आहे. कोणती जमात आहे? वारली. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ठाणे जिल्ह्यामध्ये बघा. 35 नंबरचा प्रश्न आपण इथे बघत आहोत. वसई हे कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? केळी. 36 नंबरचा प्रश्न. पालघर जिल्ह्यातील एकमेव महानगरपालिका कोणती? तर वसई विरार. 37 नंबरचा प्रश्न आपण इथे बघत आहोत. कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली? 2014 मध्ये कोणत्या जिल्ह्यातून झाली? ठाणे जिल्ह्याच्या विभाजनातून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. 38 नंबरचा प्रश्न आपण इथे बघत आहोत. पालघरचे महाबळेश्वर असे कोणत्या ठिकाणाला म्हणतात? जव्हार. 39. पालघर जिल्ह्याला कोणत्या राज्याची सीमा लागते? गुजरात राज्याची सीमा लागते. 40 नंबरचा प्रश्न. देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूर सध्या कोणत्या जिल्ह्यात आहे? पालघर जिल्ह्यामध्ये आहे बघा. 41 नंबरचा प्रश्न. नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम होतो? गोदावरी. 42 नंबरचा प्रश्न. नाशिकची द्राक्षे प्रसिद्ध आहे बघा. नाशिकमध्ये संत्री आहे बघा. नागपूरमध्ये ऊस कोठे आहे? हा कमेंट बॉक्समध्ये सांगा. केळी कोठे प्रसिद्ध आहे? कोणत्या जिल्ह्यात प्रसिद्ध आहे हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. 43 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत. नाशिक जिल्ह्यात एकलहरे येथे औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे. 43 नंबरचा प्रश्न खूप IMP आहे, कारण की हा प्रश्न अगोदर आलेला आहे एक्झाममध्ये. 44 नंबरचा प्रश्न. नाशिक येथे
दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. जिल्हा कोणता? नाशिक. आणि किती वर्षानंतर भरतो? तर दर 12 वर्षानंतर भरतो बघा. 45 नंबरचा प्रश्न, गंगापूर हे मातीचे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिकमध्ये बघा. भारतातील पहिले मातीचे धरण देखील तोच आहे. 46 नंबरचा, धुळे जिल्ह्यात किती तालुके आहेत? मागाशी मी म्हटलं की धुळे जिल्ह्यामध्ये 4 तालुके आहे. ते काय इथे दाखवलेलं आहे बघा, 4 तालुके आहे. 47, धुळे जिल्ह्यातील कोणते ठिकाण मिरचीच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे? तर दोंडाईचा. 48, धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? पांझरा नदीकाठी धुळे शहर वसलेले आहे. धुळे शहरमध्ये एकूण फक्त 4च तालुके आहे बघा. 49 नंबरचा प्रश्न, धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील बालाजी मंदिर प्रेक्षणीय आहे बघा. 50 नंबरचा, दुधातुपाचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर आपला धुळे. 51 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील अतिउत्तरेकडील जिल्हा कोणता? नंदुरबार. 52 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार. 53 नंबरचा प्रश्न बघत आहोत, खानदेशाची काशी म्हणून कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? प्रकाशे हे ठिकाण प्रसिद्ध आहे. 54 नंबरचा, महाराष्ट्रातील 100% आदिवासीचा जिल्हा कोणता? नंदुरबार हे आदिवासीचा जिल्हा आहे महाराष्ट्रातील 100%. 55, 1 जुलै 1998 रोजी धुळे जिल्ह्याच्या विभाजनातून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती केली गेली? नंदुरबार जिल्ह्याची. कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून? धुळे. 56 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत, जळगाव जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे? तर केळीसाठी प्रसिद्ध आहे जळगाव जिल्हा. 57 नंबरचा प्रश्न, काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन कोठे भरले होते? बघा, फैजपूर. 58 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत, 57 नंबरचा राहिलेला आहे. काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन कोठे भरले होते? बघा, फैजपूर. 58 नंबरचा, जळगाव जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? वरणगाव. 59 नंबरचा प्रश्न, भुसावळ हे महाराष्ट्रातील प्रमुख रेल्वे जंक्शन कोणत्या जिल्ह्यात आहे? जळगाव जिल्ह्यामध्ये. 59 नंबरचा प्रश्न खूप IMP आहे, कारण की हा अगोदर एक्झाममध्ये आलेला आहे. 60 नंबरचा प्रश्न, उपनदेव आणि सूनदेव. उपनदेव आणि सुनपनदेव ही गरम पाण्याची झरे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जळगाव. 61 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताचा शोध डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला? अहमदनगर. आता नवीन नाव अहिल्यानगर. 62 नंबरचा प्रश्न बघत आहोत, महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर राहुरी. 63 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत, शिर्डी येथील साईबाबाचे प्रसिद्ध मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहमदनगरमध्ये आहे बघा. 64 नंबरचा प्रश्न, अहमदनगर जिल्ह्यात रेहकुरी येथे काळविटासाठी अभयारण्य आहे बघा. 65 नंबरचा, सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. क्षेत्रफळाने देखील हा जिल्हा मोठा आहे. 66 नंबरचा प्रश्न बघत आहोत, पूर्वीकडील ऑक्सफर्ड कोणत्या शहराला म्हणतात? पुणे. 67, संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे? आळंदी. संत ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? कमेंट बॉक्समध्ये सांगा. संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना कोठे आहे? खडकी. 69 नंबरचा प्रश्न, मुळा मुठा नदी काठावर कोणते शहर वसले आहे? पुणे. 70 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील अष्टविनायकापैकी किती पुणे जिल्ह्यात आहे? 5 आहे बघा.
71 नंबरचा प्रश्न, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा जिल्ह्यामध्ये बघा. 72 नंबरचा प्रश्न, वनकुसडी हा पवन वीज निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा जिल्ह्यामध्ये बघा. 73 नंबरचा प्रश्न, कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? शिवाजी सागर म्हणतात बघा. 74 नंबरचा प्रश्न, फुलांसाठी प्रसिद्ध असणारे कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा जिल्ह्यामध्ये बघा. 75 नंबरचा प्रश्न आहे, वाई येथे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची मुख्यालय आहे बघा, वाई. 76 नंबरचा प्रश्न, सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या पुणे बंगळुरू लोहमार्गावरील प्रमुख जंक्शन कोणते? मिरज. 77 नंबरचा प्रश्न आहे, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगली. आज देखील जो पेपर झाला होता अभयारण्यावरती त्याचा प्रश्न आलेले आहे बघा. 78 नंबरचा प्रश्न, सांगली जिल्ह्यात शिराळा येथे नागपंचमीला यात्रा भरते. आता येणार आहे नागपंचमी. 79 नंबरचा प्रश्न, रब्बी ज्वारीला सांगली जिल्ह्यात शाळू म्हणतात. आमच्याकडे देखील शाळू म्हणतो मी. 80 नंबरचा प्रश्न, हळदीच्या उत्पादनासाठी सांगली जिल्हा प्रसिद्ध आहे. 81 नंबरचा प्रश्न, ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? तर सोलापूर जिल्ह्याला. 82 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर कोठे आहे? पंढरपूर. आता खूप लोक पायी जात आहे पंढरपूरला. काही अपंग लोक देखील पंढरपूरला जात आहे बघा, खूप मोठी गोष्ट आहे. 83 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत, सोलापूर जिल्ह्यात नान्नज येथे माळढोक पक्षी अभयारण्य आहे. 84 नंबरचा प्रश्न आपण इथे बघत आहोत, सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? भीमा नदीवर उजनी धरण आहे. 84 नंबरचा प्रश्न रिपीटेड आहे कारण की हा एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे. 85 नंबरचा प्रश्न बघत आहोत, सोलापूर येथील चादरी प्रसिद्ध आहे. 86 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते? इचलकरंजी. भारताचे मँचेस्टर कोणते शहर ओळखले जाते? कमेंट बॉक्समध्ये सांगा. 87 नंबरचा प्रश्न बघत आहोत, शाहूपुरी ही गुळाची प्रसिद्ध बाजारपेठ कोठे आहे? कोल्हापूरमध्ये. 88 नंबरचा प्रश्न आपण इथे बघत आहोत, गव्यासाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर. 88 नंबरचा प्रश्न आलेला आहे बघा. 89, शिवाजी विद्यापीठ कोठे आहे? कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठ आहे बघा. 90 नंबरचा प्रश्न, तिल्लारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघा, तिल्लारी जलविद्युत प्रकल्प. 91 नंबरचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? औरंगाबाद. 92 नंबरचा प्रश्न, आपेगाव हे संत ज्ञानेश्वराचे जन्मस्थान आहे बघा, आपेगाव. 93 नंबरचा प्रश्न आहे, औरंगाबाद या शहराची स्थापना कोणी केली? तर मलिक अंबर. 94 नंबरचा प्रश्न आहे, जलभूमी व्यवस्थापन संस्था कोठे आहे? औरंगाबादमध्येच आहे. 95 नंबरचा प्रश्न, जायकवाडी धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? नाथसागर म्हणतो बघा आपण. 96 नंबरचा, संकरित बी बियाणे निर्मितीचा उद्योग कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चालतो? जालना. संत्र्यासाठी प्रसिद्ध. 97 नंबरचा प्रश्न, जालना हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? कुंडलिका. 98 नंबरचा प्रश्न, समर्थ रामदासाचे जन्मस्थान कोणते? जांब. 99 नंबरचा प्रश्न आहे बघा, जालना जिल्ह्यातून कोणता लोहमार्ग जातो? तर मनमाड काचीगुडा. 100 नंबरचा प्रश्न आहे, जालना जिल्ह्यातून प्रसिद्ध गुरांचा बाजार कोठे भरतो? मंठा. 19 मिनिटमध्ये 100 प्रश्न आपले इथं झालेले. 101 नंबरचा प्रश्न, संत जनाबाईचे
जन्मस्थळ कोणते? गंगाखेड. 102वा प्रश्न, गोदावरी पात्रातील जांभूळ बेट हे पर्यटन स्थळ कोणत्या तालुक्यात आहे? पालम. 103 नंबरचा आहे, मनमाड काचीगुडा लोहमार्गावरील प्रमुख जंक्शन कोणते? पूर्णा. 104 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत, डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कोठे आहे? परभणी. 105 नंबरचा प्रश्न आपण इथे बघत आहोत, परभणी जिल्ह्याच्या विभाजनातून कोणता जिल्हा निर्माण करण्यात आला? हिंगोली. 106 नंबरचा प्रश्न, हिंगोली हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? कयाधू. 107 नंबरचा प्रश्न आहे, औढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे बघा. 107 नंबरचा प्रश्न खूप IMP आहे, कारण की खूप एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे. 108 नंबरचा प्रश्न आपण इथे बघत आहोत, कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली? बघा, परभणी. 109 नंबरचा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, येलदरी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? पूर्णा नदीवर. 110 नंबरचा, हिंगोली येथील कोणता महोत्सव प्रसिद्ध आहे? दसरा. 111वा प्रश्न आहे, बीड हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? बिंदुसरा. 112 नंबरचा प्रश्न, बीड जिल्ह्यात योगेश्वरी मातेचे मंदिर कोठे आहे? ब योग्य ठरेल, आंबेजोगाई. 113 नंबरचा प्रश्न, कोणते गाव निजामच्या काळात मोमिनाबाद म्हणून ओळखले जाई? आंबेजोगाई. 114 नंबरचा प्रश्न, बीड जिल्ह्यातील मोरांसाठी राखीव असलेले अभयारण्य कोणते? नायगाव. नायगाववरती प्रश्न आलेला आहे. 115 नंबरचा प्रश्न आहे, कंकालेश्वरचे जलमंदिर कोठे आहे? बीड जिल्ह्यामध्ये. 116 नंबरचा प्रश्न, विष्णुपुरी उपसा सिंचन योजनेतील जलाशयास काय म्हणतात? शंकर सागर. 117 नंबरचा प्रश्न, स्वामी रामचंद्र तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? नांदेड. 118 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत, उनकेश्वर हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदेड. 119 नंबरचा प्रश्न, शीखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंगची समाधी कोठे आहे? नांदेड जिल्ह्यामध्ये. 120 नंबरचा प्रश्न, 3.5 पीठापैकी एक असलेले रेणुका मातेचे मंदिर कोठे आहे? माहूर. 121 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत, तुळजाभवानीचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? उस्मानाबाद. 122 नंबरचा प्रश्न, मराठवाड्याचे प्रवेशद्वार कोणते? उस्मानाबाद. 123 नंबरचा प्रश्न, संत गोरा कुंभार यांची समाधी कोठे आहे? तेर. 124 नंबरचा प्रश्न, उस्मानाबाद हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहेत? भोगावती. 125 नंबरचा प्रश्न, उस्मानाबादचे मूळ नाव कोणते? धारापूर आणि धाराशिव. 126 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत, मराठवाड्यातील विद्येचे माहेरघर कोणते? लातूर. 127 नंबरचा प्रश्न, गंजगोलाई ही वर्तुळाकार बाजारपेठ कोठे आहे? लातूरमध्ये बघा. 128 नंबरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणचा यादवकालीन भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे? उदगीर. 129 नंबरचा प्रश्न आहे, साई नंदनवन हे लातूर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोठे आहे? चाकूरमध्ये बघा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. छान छान कमेंट करा, बॅड कमेंट करण्यास टाळा. सबस्क्राईब करायला विसरू नका. 130 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत, महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? लातूर जिल्ह्यामध्ये खूप कमी वनक्षेत्र आहे बघा, जंगल खूप कमी तिथे. 131 नंबरचा प्रश्न आहे, विदर्भाची पंढरी म्हणून कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? शेगाव. 132 नंबरचा प्रश्न आहे, जगातील 3ऱ्या क्रमांकाची हनुमानची उंच मूर्ती कोठे आहे? नांदुरा. 133 नंबरचा प्रश्न,
कोणता जिल्हा विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो? बुलढाणा. 134 नंबरचा प्रश्न आहे. उल्कापातामुळे निर्माण झालेले जगप्रसिद्ध सरोवर कोठे आहे? लोणार. 135 नंबरचा. राजमाता जिजाऊ साहेबांचे जन्मस्थान कोणते? तर सिंदखेड राजा. 136 नंबरचा प्रश्न आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर अकोलामध्ये बघा. 137 नंबरचा प्रश्न आपण इथे बघत आहोत. पारस औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला जिल्ह्यामध्ये बघा. 138 नंबरचा प्रश्न. नरनाळा किल्ला व अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला या जिल्ह्यामध्ये बघा. 139 नंबरचा प्रश्न बघत आहोत. अकोला जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? क्रमांक 6. 140 नंबरचा प्रश्न बघत आहोत. अकोला हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? मोरणा. 141 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे नाव वस्तगुल्म होते? वाशिम. 142 नंबरचा. बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेले पोहारा देवीचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? वाशिम जिल्ह्यामध्ये बघा. 143. वाशिम जिल्ह्यातून कोणता रेल्वे मार्ग जातो? अकोला आणि पूर्णा. 144 नंबरचा प्रश्न बघत आहोत आपण. वाशिम जिल्ह्यात किती तालुक्यांचे समावेश होतो? एकूण 6. 145 नंबरचा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे बघा आपला. कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून वाशिम जिल्हा निर्माण झाला? अकोला जिल्ह्याच्या विभाजन झालं तेव्हा जाऊन वाशिम जिल्हा निर्माण झाला. 46 नंबरचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न. महाराष्ट्रात कॉफीचे मळे कोठे आढळतात? चिखलदरामध्ये आढळतात बघा कॉफीचे मळे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे